नमस्कार, सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बटाट्याचे काप बनवणार आहोत। जेव्हा घरामध्ये कोणतीच भाजी नसते तेव्हा तुम्ही असे काप नक्की बनवू शकता। हे बनवायला तर अगदीच सोपे आहेत, शिवाय कोणताही खटाटोप न करता फक्त 10 ते 15 मिनिटात होतात। चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी 3 मध्यम आकाराची बटाटी कापून घेतली आहेत आणि त्याच्या बघा गोल पातळ चकत्या केल्यात आणि त्यांना पाण्यात ठेवले। आता गॅसवर कढईमध्ये मी 3 पळी तेल घातले। तेल थोडं मी जास्त घातले, तुम्हाला कमी हवं असेल कमी घातलं तरी चालेल। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। जिरं चांगलं फुलल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचं आहे। आता ह्याच्यामध्ये बटाट्याच्या चकत्या घालायच्या आहेत। आता मध्यम आचेवरच 1 मिनिटभर आपल्याला ह्या चकत्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। यांना मी 1 मिनिटभर चांगलं परतून घेतलं। आता ह्याच्यामध्ये मी कढीपत्ता घालायला विसरले, तर 4 ते 5 पानं कढीपत्त्याची घालते। आता मी विसरले म्हणून मी आत्ता घालते, पण तुम्ही नक्की तेलामध्ये घाला। अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे, अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे, 2 चमचे आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं, आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर 2 ते 3 मिनिट ह्यांना चांगली वाफ द्यायची आहे। 2-3 मिनिटानंतर आपल्याला ह्याच्यावरचं झाकण काढायचं आहे आणि ह्यांना एकदा परतून घ्यायचं आहे। आता ह्याच्यावर आपल्याला परत झाकण ठेवायचं आहे आणि परत मंद आचेवर 2 ते 3 मिनिट ह्यांना वाफ द्यायची आहे। आता परत 2-3 मिनिटानंतर आपण ह्याच्यावरचं झाकण काढतोय, एकदा परतून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तयार झाले आपले मस्त असे बटाट्याचे काप। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।